श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आज सकाळी मी व्हिडिओ नाही बनवू शकले ताकी मला खूप कामही होते आणि मला डान्स क्लासेसला पण जायचं होतं. तर आणि लाईटही गेलेली होती, याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकली सकाळी. तर मी आता झालेली आहे रेडी. मला जायचं आहे कुठे बाहेर, ते तुम्हाला नंतर माहीत पडेल. तर आज मी कुठे बाहेर जाणार आहे स्पेशल, ते मी तुमच्यासोबत दाखवणार आहे. बघा मी आता रेडी झाले. आता वाजले आहेत 12 आणि चला मग आता जाऊया, भेटूया. तुम्हाला मी दाखवते, तुम्हाला नंतर माहीत पडेल की मी कुठे जाणार आहे. तर आता मी चाललेली आहे, तर चला. आता आम्ही पोहोचलेलो आहे. या साईडला आहे, मागच्या साईडला आमच्याकडे डीमार्ट आणि या साईडला आहे फॅशन फॅक्टरी. या साईडला आहे फॅशन फॅक्टरी आणि पुढे आहे 7 स्काय आणि इथे 1 सेंटर पण आहे, तुम्हाला मी दाखवते. इकडे आय लव्ह भुज लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे 7 स्काय मॉल आहे, इथे 1 सेंटर, तिथे फॅशन फॅक्टरी आणि तिथे लास्टला डीमार्ट आहे आणि इथे ट्रेंड्स पण आहे. या साईडला ट्रेंड्स आहे, त्या साईडला क्रोमा आहे. डीमार्टून ग्रोसरी घेतलेली आहे. आता आम्ही चाललो आहे ते 1 सेंटरमध्ये. तर इथे मी सॉफ्टी घेतलेली आहे, बघा खूप छान लागते इथली सॉफ्टी. तुम्ही जर आले तुम्ही ट्राय करायचं. तर चला आता आपण जाऊ 1 सेंटरमध्ये. जे 1 सेंटर आहे ते 7 स्काय मॉलमध्ये. तर चला आता आपण जाऊया 7 स्कायमध्ये. ह्या साईडला ट्रेंड्स, इथे आहे मॅक्स, इथे आहे मॅक्स मॉल, इथे आहे मिस्टर DIY आणि तिथे आहे ट्रेंड्स आणि या साईडला 1 सेंटर. हे असं इथे आहे आणि इथे छोट्या मुलांसाठी गाडी आहे. पिझ्झामध्ये इथे आम्ही लंच करायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते मध्यातून रेस्टॉरंट. आणि इथे आम्ही घेतलेलं होतं अनलिमिटेड प्लेटर. तुम्ही बघू शकता किती सारे व्हरायटीज आहे इकडे. हे अनलिमिटेड असतं आणि हे खूप टेस्टी पण होतं. आणि इथे 7 टाइप्स ऑफ पिझ्झा, एक गार्लिक ब्रेड आणि अनलिमिटेड कोल्ड ड्रिंक होती आणि अनलिमिटेड आईस्क्रीम पण होती. आणि इथे आम्ही 2 प्लेट फ्रेंच फ्राईजचे मागवले. टेस्टी जेवण होतं इथलं.
तर आता आमचं जेवण झालेलं आहे, आता आम्ही निघूया. तर चला, हे आल्यावर मी व्हिडिओ नाही बनवू शकली कारण की आम्हाला याला 4 वाजले होते आणि खूप ऊन होतं, म्हणून आम्ही सगळे खूप थकून गेलेलो होतो, म्हणून मी काही व्हिडिओ बनवू नाही शकली. तर आता वाजले आहेत 7:30 आणि आता खूप गरमी होत होती, तर मग मी आता टँक बनवणार आहे. तर चला टँक बनवूया. तर इथे टँक बनवण्यासाठी मी इथे हाफ लिटर ग्लास घेतलेला आहे. असे मी अजून 2 घेतलेले आहे, म्हणजे 1.5 लिटर मी इथे घेतलेलं आहे पाणी. आणि मी आता इथे घेते आहे साखर, पिठी साखर. 10 चमचे मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. आणि इथे मी घेणार आहे टँक. इथे मी 5 टीस्पून टँक घेतलेली आहे. हे तुम्ही तुमच्या पाणीच्या क्वांटिटी अनुसार ही घेऊ शकता. आणि आता याला चांगला मिक्स करून घेऊ. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया. आता आपला टेस्टी टँक रेडी आहे. तर मी आता टँक पिलेले आहे, माझे भांडेही झालेले आहे आणि आता मी जाणार आहे होळीचे कलर घ्यायला. तर चला आता आपण जाऊया होळीचे कलर घ्यायला. आणि सोबत मला वॉटर बलून्सही पाहिजे होते, तर चला आपण घ्यायला जाऊया. तर मी हा व्लॉग इथे सेंड करते. तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.